क्रिमिनल केसमध्ये 313 ची प्रोसिडिंग म्हणजे काय? खूप सारे जण 313 ची प्रोसिडिंग लागली म्हणलं की घाबरून जातात. आरोपीला आता शिक्षा तर नाही होणार किंवा काही वेगळं तर होणार नाही ना केसमध्ये, अत्यंतपणे घाबरून जातात. तर 313 म्हणजे काय? 313 ची प्रोसिडिंग काय आहे हे पाहूयात. 313 ची प्रोसिडिंग हे क्रिमिनल केस आहे. क्रिमिनल केसमध्ये जेव्हा सगळे स्टेजेस संपून एव्हिडन्सचा भाग संपतो, एव्हिडन्सचा भाग संपल्यावर जे काही एव्हिडन्स आहेत ते आरोपीच्या विरोधात आहेत किंवा नाही असतील तर ठीक, नसतील तरीही ठीक, त्यावेळेस न्यायालय स्वतः काय करतो? 313 ची प्रोसिडिंग घेत असते. 313 ची प्रोसिडिंग म्हणजे थोडक्यात जर पाहिलं तर 313 ची प्रोसिडिंग म्हणजे आरोपी पक्षाला निपक्षपणे जजमेंट मिळवून देण्यासाठी न्यायालयाचा एक प्रयत्न, तसेच त्यासोबतच आरोपीला स्वतःची बाजू मांडण्यासाठी एक संधी म्हणून 313 ची प्रोसिडिंग असते. फॉर एक्झाम्पल, एव्हिडन्सचा पार्ट संपला तर त्या केसमध्ये जर असा एक पुरावा आहे की घटना घडली त्यावेळेस आरोपी जे आहे त्या घटनास्थळी होता, तर न्यायालय स्वतः आरोपीला हा प्रश्न करतात की ते घटना घडली त्यावेळेस आपण कुठे होते, जेणेकरून दोन्ही पक्षाला निपक्षपणे ऐकून घेतल्यावर त्यांनी म्हणजेच न्यायालय जे आहे ते व्यवस्थित त्या गोष्टीवर विचार करून त्यांना जजमेंट घेण्यासाठी एक मार्ग मोकळा होत असतो. तर 313च्या प्रोसिडिंग म्हणजेच आरोपी लोकांसाठी एक संधीचा पार्ट आहे किंवा एक संधी आहे. याची प्रक्रिया कशी असते, हे कसं असते, हे केव्हा वापरते हे मी आताच सांगितलेलं आहे. असे चांगले चांगल्या टिप्स, लीगल टिप्स माहिती करून घेण्यासाठी माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.